एक व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकांनी तो खरा मानला। दावा असा आहे की चेंजीवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर कंगना रनौत यांच्यावर जमावाने हल्ला केला। पण फॅक्ट चेकमध्ये समोर आलेले सत्य ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। कंगना रनौत यांनी अलीकडे चेंजी संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला। त्यानंतर एका महिलेवर हल्ला होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। अनेकांनी हा व्हिडिओ कंगना रनौत यांचाच असल्याचं दावा करत तो शेअर केला। मात्र फॅक्ट चेकमध्ये हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे। व्हायरल व्हिडिओतील महिला कंगना रनौत नसून त्या पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या नेत्या प्रणयिता दास आहेत। 30 जुलै रोजी जलपाईगुडीतील कोतवाली पोलीस ठाण्याबाहेर त्यांच्यासोबत धक्काबुक्की आणि हल्ल्याची घटना घडली होती। त्याच घटनेचा हा व्हिडिओ आहे। त्यानंतर काही सोशल मीडिया अकाउंट्सनी या व्हिडिओला कंगना रनौत यांच्या वादग्रस्त वक्तव्याशी जोडत चुकीचा दावा केला आणि तो वेगाने व्हायरल झाला। मात्र कंगना रनौत यांच्यावर अशा प्रकारचा कोणताही हल्ला झाल्याचा अधिकृत पुरावा किंवा विश्वसनीय वृत्त समोर आलेलं नाही। म्हणूनच सोशल मीडियावर व्हायरल होणारा प्रत्येक व्हिडिओ किंवा पोस्ट खरी असेलच असं नाही। कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी तिची सत्यता तपासणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। या व्हायरल व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।